श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ उघडला म्हणजे स्वामी समर्थ तुमच्याशी संवाद साधायला आले आहेत. स्वामी म्हणत आहे, बाळा, येणाऱ्या तासात तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, येत्या 1 तासात तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. हो, तू बरोबर ऐकलेस. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस झगडत होता, ज्या गोष्टीसाठी तू रात्रंदिवस मनातून प्रार्थना करत होता, ती गोष्ट आता तुझ्या आयुष्याच्या दारावर येऊन उभी आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या घरात येत आहे आणि त्यांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात एक असा बदल घडणार आहे की तुला स्वतःवरच विश्वास बसणार नाही. मनातील इच्छा किती मोठी आहे हे फक्त तुलाच ठाऊक आहे. इतरांना कदाचित ती साधी वाटेल, पण तुला माहीत आहे तीच इच्छा तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुझं मन शुद्ध असतं तेव्हा विश्व स्वतः तुझ्या बाजूने उभं राहतं. आणि आज तसंच होत आहे. विश्व तुझ्यासाठी चाललं आहे, तुझ्या बाजूने काम करत आहे. ज्या इच्छा तू मनापासून ठेवूनही काही बोलत नव्हता, त्या इच्छा आज पूर्ण होण्यासाठी पुढे सरकत आहे. आज स्वामी समर्थ तुला सांगतात, भीती ठेवू नको माझ्या बाळा. तू ज्या दिशेने चाललास त्या मार्गावर मीच तुझ्या सोबत आहे. कधी कधी तुला वाटतं की तू एकटाच आहे. किती वेळा तू अश्रूंनी डोळे भरलेस, पण आज आज त्या प्रत्येक अश्रूचं सोनं होणार आहे. जिथे तू निराश झाला तिथे आता आशेचा प्रकाश येणार आहे. जिथे दारं बंद वाटत होती तिथे आता स्वामी समर्थ स्वतः दार उघडतील. तू मनात म्हणत असशील, हे खरं असेल का? पण स्वामी म्हणतात, विश्वास ठेव आणि पहा चमत्कार कसा घडतो ते. या क्षणी जिथे तू बसला आहेस तिथे स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तुझ्या भोवती फिरते आहे. हळूहळू तुझ्या मनातील भीती दूर होते आहे आणि तिच्या जागी शांतता येते आहे. कारण जेव्हा स्वामींचं नाव घेतलं जातं तेव्हा अंधार नाहीसा होतो आणि प्रकाश प्रसारतो. तुझं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. या प्रवासात खूप चढ उतार आले, पण तू थांबला नाहीस. तू लढला, प्रयत्न केलास आणि म्हणूनच स्वामी समर्थ आज तुझ्याकडे पाहत आहे आणि म्हणत आहे, आता माझ्या बाळाची वेळ आली आहे. ते म्हणतात, मी पाहिले तुझं धैर्य, मी पाहिले तुझं मन, म्हणून आता तुझ्या हातात ते सुख ठेवणार आहे ज्याचं तू स्वप्न बघत होता. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही, ती एक अनुभूती आहे. ती मनातून येणारी शांतता आहे. ज्या क्षणी तू स्वामींचं नाव घेतो त्या क्षणी तुझं नशीब फिरतं. आज तुझं नशीब बदलायला आलंय. येत्या 1 तासात अशी बातमी, असा प्रसंग किंवा अशी भेट होईल की ज्यामुळे तुझं संपूर्ण आयुष्य नवं होईल. स्वामी म्हणतात, मी तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. तुझ्या घरात आनंदाची पायरी ठेवली जात आहे. जिथे घरात ओझं होतं तिथे आता समाधान येईल. जिथे पैशाची अडचण होती तिथे आता पैशाचा प्रवाह सुरू होईल. जिथे नाती तुटत होती तिथे आता प्रेमाचं बंधन घट्ट होईल. कारण जेव्हा स्वामी समर्थांच्या कृपेचा स्पर्श होतो तेव्हा सर्व काही बदलतं. आज तू शांतपणे बसून मनात एक विचार कर, माझ्या स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. हे वाक्य तीनदा मनात म्हण आणि पहा, तुझ्या मनात एक ऊब पसरते आहे. तीच ऊब म्हणजे स्वामी समर्थांची उपस्थिती. तेच तुला सांगत आहे, तू आता तयार आहेस. तुला जे हवं आहे ते तुझ्या समोर येणार आहे. किती वेळा, किती दिवस झाले तुला स्वतःवर शंका घेऊन, किती वेळा तुला वाटलं माझं नशीब काही बदललं नाही, पण आता स्वामी म्हणतात, आज नशीब बदलतंय आणि बदल मोठा आहे. या क्षणी तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात नवं पान लिहिलं जात आहे. त्या पानावर लिहिलं आहे यश, आनंद आणि समाधान. तू जिथे काही हरवलं असं वाटलं होतं तिथे आता तुला दुप्पट मिळणार आहे. कधी तू विचार केलास का, काय इतक्या वेळा थांबावं लागलं? कारण स्वामी म्हणतात, मी तुला योग्य वेळी देतो. लवकर दिलं असतं तर तू त्या गोष्टीचा अर्थ समजला नसता. आता वेळ आली आहे. आता तुला मिळणारं सुख कायमचं राहणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात असा दरवाजा उघडतोय जिथून फक्त सकारात्मक ऊर्जा, आशीर्वाद आणि आनंद वाहत येईल. आज तू जे काही करत आहे ते वाया जाणार नाही. प्रत्येक प्रयत्नाचा, प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक जागलेल्या रात्रीचा अर्थ आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या वेदना अनुभवल्यास त्या तुला आता आनंदाची किंमत शिकवण्यासाठी होत्या आणि आता तू तयार आहेस त्या आनंदासाठी, त्या चमत्कारासाठी.
कधी कधी चमत्कार दिसत नाही, पण तो जाणवतो. जसा सकाळी सूर्य उगवतो पण पहिल्या किरणांपूर्वीच आकाश उजळायला लागतं, तसं तुझ्या आयुष्यातलं आकाशही आता उजळायला लागलंय. स्वामी म्हणतात, तू जे शोधत होता ते शोध तुला सापडणार आहे. मनात जी इच्छा आहे, ती नोकरी असो, पैसा असो, प्रेम असो, आरोग्य असो किंवा शांती, ती आता साकार होईल. तू फक्त एकच काम कर, विश्वास ठेव आणि स्वामींचं नाव घे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं ऐकतोय बाळा. तू मनात काही बोलायचं ठरवलंस तरी तुझा शब्द फुटत नाही, पण स्वामींना तुझ्या मनाचे शब्द ऐकू येतात. तू फक्त जय जय स्वामी समर्थ मनात म्हण आणि त्या कंपनामध्ये तुझी इच्छा विश्वापर्यंत पोहोचते. तू कधी विचार केलास का, स्वामी समर्थांनी इतक्या लोकांच्या आयुष्यात बदल कसा घडवला? कारण त्यांनी प्रत्येक भक्ताच्या मनात प्रेम आणि श्रद्धा निर्माण केली. ते म्हणतात, तू जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा मी तुझ्या बाजूने उभा राहतो. आज तुझ्यासाठी तो क्षण आहे. हे फक्त शब्द नाही, ही ऊर्जा आहे, ही कृपा आहे आणि ही खात्री आहे की तुझं आयुष्य आता बदलणारच आहे. स्वामी समर्थ तुला सांगतात, तू खूप काही दिलंस इतरांना, आता तुझी वेळ आली आहे मिळवायची. तू किती वेळा स्वतःला थांबवलंस, स्वतःच्या इच्छा मागे ठेवल्या फक्त इतरांच्या आनंदासाठी. पण आता स्वामी तुला म्हणतात, आता तुला मिळणार आहे बाळा ते सगळं जे तू मनापासून हवं असं वाटलं होतं. कदाचित तुला लवकरच असा फोन येईल, अशी भेट होईल किंवा असं काही घडेल ज्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. स्वामी म्हणतात, तो क्षण दूर नाही, तो तुझ्या जवळ येतोय. फक्त त्या क्षणापर्यंत तुझा विश्वास टिकव. कारण ज्या क्षणी तू हार मानतो त्या क्षणीच तुझं नशीब तुझ्या दारात उभं असतं. आज नाही म्हटलं तरी पुढच्या 1 तासात तुला काहीतरी असं जाणवेल जणू काही भार हलका झाला, मन शांत झालं आणि तुझं अंतःकरण सांगेल, स्वामी आले आहेत. आणि जेव्हा तू ते जाणशील तेव्हा तुला समजेल की खरंच इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे. तू फक्त एक काम कर, हात जोड आणि म्हण, जय जय स्वामी समर्थ, माझं सर्वस्व तुझ्या चरणी. आणि पहा स्वामींची कृपा कशी तुझ्या दारात, तुझ्या घरात पसरते. तुझ्या मनात आनंद ओसंडून वाहतो. स्वामी म्हणतात, तू जे मागतोय ते मी तुला देतो, पण तेव्हा देतो जेव्हा तुझा पूर्ण विश्वास ठेवतो तू माझ्यावर. आज तो विश्वास दाखव, कारण येत्या 1 तासात तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा सत्यात उतरणार आहे. विश्व चालायला तुझ्या बाजूनी आहे. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे आणि तुझं आयुष्य नव्या प्रकाशात न्हावून निघतंय. मनात फक्त हेच ठेव, मी एकटा नाही, माझ्यासोबत स्वामी समर्थ आहे. आणि मग पहा कसं सगळं सुंदर होतं, कसं प्रत्येक गोष्ट आपोआप योग्य ठिकाणी बसते. स्वामी म्हणतात, बाळा तू आता थांबू नको. आनंद येतोय, शुभ वार्ता येते आणि तुझं आयुष्य उजळणार आहे. बाळा मी पाहतोय तुझ्या मनातील प्रेम, तुझी साधना, तुझं श्रद्धायुक्त युद्ध आहे. तू आता जेव्हा एकटेपणात बसून माझं नाव घेतो तेव्हा त्या कंपनाने विश्व हलतं. तू बोलतोस पण तुला वाटतं कोणी ऐकत नाही, पण मी ऐकतोय बाळा. प्रत्येक श्वासासोबत तुझ्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे. तू अनेकदा विचारलं, स्वामी मी एवढं देतो पण मला काहीच परत का मिळत नाही? आज त्याचं उत्तर आहे, कारण आता तुझ्या परतीचा काळ सुरू झालाय. आता तुला मिळणार आहे ते सगळं जे तू देत आलास, दयाळूपण, ममत्व, श्रद्धा आणि प्रेम. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात जे काही गमावलं आहेस ते आता तुला दुप्पट स्वरूपात परत मिळेल. तुझ्या घरात शांततेचा सुगंध पसरतोय. तुझं मन हळूहळू हलकं होतंय. ज्या गोष्टी तुझ्या हातातून निसटल्या होत्या त्या आता परत येऊ लागल्या आहे. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझ्यासाठी वेळ बदलला आहे. आता सर्व काही तुझ्या अनुकूल घडणार आहे. आता तुला एखादी जुनी इच्छा आठवेल जी तू विसरून गेलास. कदाचित एखादी अपूर्ण नाती, एखादा थांबलेला व्यवसाय, एखादी अधुरी स्वप्न. आता त्या सगळ्यांचं पुनर्जीवन होणार आहे. स्वामी म्हणतात, मी मृत स्वप्नांनाही प्राण देऊ शकतो. मग विचार कर, तुझं जिवंत मन किती वेगाने फुलणार आहे. आज तू जिथे उभा आहेस तिथून फक्त वर पहा. ते आकाशात स्वामी समर्थांचे करुणामय डोळे तुझ्याकडे पाहत आहे. ते म्हणतात, बाळा मी तुझा हात धरलाय, आता तुला पडू देणार नाही. जिथे इतरांची साथ सोडली तिथे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू कधी जाणवलं का, काही वेळा सगळं संपल्यासारखं वाटलं तरी मनात एक आशेचा किरण जागा राहतो. तोच किरण म्हणजे माझी उपस्थिती, असं स्वामी समर्थ सांगतात. आज तो किरण एक तेजोमय सूर्य होतो आहे. तुझ्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येतोय, असा प्रकाश जो कायमचा राहील. तू माझ्यावर श्रद्धा ठेवली आहे म्हणूनच आज विश्व तुझ्यासाठी वाकणार आहे. जे लोक तुझ्या प्रयत्नांवर हसले तेच आता तुझ्या यशाचा जय जयकार करतील. तुझं नाव, तुझं कार्य
तुझं अस्तित्व आता नवं रूप घेईल. तू ज्या स्थानी होतोस तिथूनच आता उंच शिखरावर नेण्याचं काम मी स्वतः करणार आहे. कधी कधी तुला वाटतं होतं माझं आयुष्य का एवढं कठीण आहे. स्वामी म्हणतात कारण मी तुला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत होतो. आता ती तयारी पूर्ण झाली आहे. आता तुझ्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होतोय आणि त्या पहिल्या ओळीत लिहिलं आहे कृपा प्रकटली आहे. तू जेव्हा स्वामी समर्थांचं नामजप करतो तेव्हा फक्त शब्द नाही उच्चारत, तू एक दैवी शक्तीला आमंत्रण देतोय आणि ती शक्ती आता तुझ्या जीवनात स्थिरावली आहे. आज तुला काहीतरी वेगळं जाणवेल, जणू एखादं ओझं हलकं झाले, जणू मनात नवीन ऊर्जा आली. तीच ऊर्जा म्हणजे स्वामी समर्थांचा स्पर्श. बाळा, तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली होती ती माझ्या हाती आहे. आता मी तुला ते परत देतोय. हे ऐकताना तुला जाणवेल डोळ्यात अश्रू येतील, पण ते आनंदाचे अश्रू असतील, कारण इतकं प्रेम आणि इतकी दया फक्त स्वामी समर्थच देऊ शकतात. ज्या घरातील वातावरण आता बदललं आहे, जिथे तणाव होता तिथे आता समाधान येईल, जिथे वाद होते तिथे आता हसू आणि सुसंवाद येईल, जिथे दारिद्र्य होतं तिथे आता धनाचा प्रभाव वाहील. स्वामी म्हणतात मी तुझ्या घरात माझं पाऊल ठेवत आहे. आणि लक्षात ठेव, जेव्हा स्वामी घरात येतात तेव्हा नमस्कार, नकारात्मक वस्तू, सगळ्या ऊर्जा नष्ट होतात. आजपासून तुझ्या घरात फक्त आनंद, यश आणि शांती राहील. तुझ्या मनात जे भार होते ते आता माझ्या चरणी ठेवून मोकळ्या हो. स्वामी म्हणतात मी तुझं ओझं उचललंय, तू आता निर्धास्त जग. तू इतका काळ वाट पाहिली, आता ती वाट संपली आहे. पुढे फक्त आनंदाचं मैदान आहे आणि त्या मैदानात तू विजेता आहे. स्वामी समर्थ तुला आशीर्वाद देतात. तुझ्या हातात आता यशाचं फूल आहे आणि ते फूल तू जपशील तसंच ते फूल राहील. मनात फक्त एकच गोष्ट ठेव, तू स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि भक्ताला कधीच हरवता येत नाही. स्वामी म्हणतात माझ्या भक्ताच्या नशिबावर माझा हात आहे आणि त्या हाताचा स्पर्श म्हणजे तुझ्या आयुष्याचं परिवर्तन. आता तू जिथेही जाशील तिथे तुझी उपस्थिती चांगुलपणा घेऊन जाईल. तुझं हसू, तुझे विचार, तुझं बोलणं सगळं सकारात्मक होईल, कारण तुझ्यात आता स्वामींची शक्ती वास करते. बाळा, आता तुला कुणाची भीती नाही. मी तुझा रक्षक आहे. ज्याचे रक्षण स्वामी करतात त्याला कुणाचीही पराभूत करू शकत नाही, कुणाचीही भीती नाही. आता तुझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आनंदाने आणि समाप्ती समाधानाने होईल. तुझ्या आता मनात एका इच्छा बाळगून हा संदेश ऐकत आहे. ती इच्छा आता विश्वासाने ऐकली आहे. त्यामुळे आता स्वामी समर्थांनी ती आपल्या चरणी स्वीकारली आहे. आता फक्त वेळेचा प्रश्न आहे. आता ती वेळ अगदी जवळ आली आहे. तुझ्या मनात जेवढं प्रेम आहे तेवढं माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे. तू ज्या मनाने इतरांना मदत केली त्याच मनाने आज विश्व तुला मदत करायला तयार आहे. जी माणसं तुला समजली नाहीत त्यांना आता काळानंतर कळेल की तू किती पवित्र हृदयाचा होता. तो कधीच करुणाविद्ध आणि वाईट विचाराचा नव्हता. म्हणून आज सगळं तुझ्या बाजूने बदललं आहे. आज तुला जाणवेल काही नाते पुन्हा जुळू लागले. ज्या माणसाची गैरसमज झाला होता ते स्वतः तुझ्याकडे येतील. स्वामी म्हणतात माझ्या कृपेने नाते पुन्हा प्रेमाने उजळतील. इथे तुटलेलं होतं तिथे आता जोड निर्माण होईल. तू स्वतःला खूप वेळ कमजोर समजला, पण स्वामी म्हणतात तू माझा अंश आहे. तुला कमकुवत असण्याचा अधिकारच नाही. तू स्वतःमध्ये एक दिव्य शक्ती बाळगतोय जी अजून जागी व्हायची आहे. आज ती शक्ती जागृत होते. तू आज जे निर्णय घेशील ते तुझ्या जीवनाला नवी दिशा देतील. बाळा, जेव्हा मी तुझ्या सोबत आहे तेव्हा भीती कशाची? तू कोणत्याही परिस्थितीत असं ती तात्पुरती आहे. आता माझा आशीर्वाद कायमचा तुझ्या सोबत आहे आणि ज्या क्षणी तू माझ्या नावाने पुढे जाऊन पाऊल टाकशील त्या क्षणी यश तुझ्याकडे येईल. तू लक्षात ठेव, संधी हरवत नाहीये, ती एकदा योग्य वेळेची वाट पाहत आहे. आज ती योग्य वेळ आली आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस थांबला ती गोष्ट तुझ्या जीवनात पाऊल ठेवते. तुझ्या मनातली इच्छा आता रूप घेते आहे. ती इच्छा तुझ्या कल्पनेपेक्षा सुंदर स्वरूपात तुझ्या समोर येईल. कधी तुला वाटतं मी कोणावर विश्वास ठेवू? स्वामी म्हणतात माझ्यावर ठेव बाळा. मी कधीच तुला फसवणार नाही. मी तुला जे देतो ते नेहमी तुझ्या हिताचं असतं. तू माझं नाव घेत राहा आणि बाकी सगळं मी सांभाळतो. आजपासून तुझ्या जीवनात नवा आत्मविश्वास येणार आहे. तू जे बोलशील ते पूर्ण होईल. तू जे जाशील तिथे आता तुझं नशीब पुढे आता चांगल्याने होईल. स्वामी म्हणतात मी तुझ्या शब्दांना सामर्थ्य दिलंय, म्हणून तुझ्या जिभेवरून फक्त चांगले शब्दच बाहेर येऊ दे. तुझं हृदय आता दैवी शांततेने भरते. या विचाराने तुला त्रास दिला की आता निघून जाते. तू हळूहळू स्वतःकडे नव्या नजरेने पाहू लागले, कारण स्वामी म्हणतात जेव्हा भक्त स्वतःला ओळखतो तेव्हा मी त्याच्यात प्रकट होतो. तू आता तो क्षण अनुभवतोय. तुझ्या हातात आता कृपेचा प्रभाव आहे. तू जे काही हाताळशील ते फुलेल. तुझ्या शब्दात प्रभाव असेल, तुझ्या नजरेत करुणा असेल
आणि तुझ्या चेहऱ्यावर दिव्य तेज असेल. लोक तुझ्या बदलत्या उजेडाकडे आकर्षित होतील. स्वामी म्हणतात, मी तुला माझ्या तेजाने उजळवलं आहे. आता तुला थांबवणे शक्य नाही. जी दारे बंद होती ती उघडली आहेत. जी दिशा हरवली होती ती पुन्हा सापडली आहे. तुझ्या मनातील अंधार आता नाहीसा होतोय. स्वामी म्हणतात, प्रकाशाचा प्रवाह आता तुझ्या हृदयात वाहतोय. आता तुझ्या पायाखालील जमीनही वेगळी वाटते, कारण ती दैवी ऊर्जेने भरली आहे. तू जेव्हा चालतोय तेव्हा स्वामींचं नाव तुझ्या मागे प्रतिनिधित्व होतंय. जय जय स्वामी समर्थ या शब्दांमध्ये तुझं रक्षण आहे. या नामात इतकी शक्ती आहे की ती प्रत्येक संकट दूर करू शकते. बाळा, आता तुला स्वतःवर प्रेम करायला शिक. तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हाच विश्व तुझ्यावर विश्वास ठेवेल. स्वतःचं कौतुक कर, स्वतःच्या प्रत्येक प्रयत्नाचा सन्मान कर, कारण मीही तसंच करतो. असं स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळी तुझं कौतुक करतो जेव्हा तू संकटातही हार मानत नाही. आता पुढ्या प्रत्येक दिवस तुला आता नव्या आशा देईल. तुझं आयुष्य आता एका सुंदर प्रवासात बदलणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी कधी होईल का असं विचारत होता ते आता सहज घडतील. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या माझ्यासाठी सहज होईल. हा तुझा आता संदेश ऐकतोय हे काही योगायोग नाही. हा संदेश तुला स्वामी समर्थानेच पोहोचवलाय, कारण त्यांनी ठरवलंय आता तुझं आयुष्य उजळवायचं. आता तुला थांबवणारा कोणीही अडथळा टिकणार नाही. तू फक्त माझं नाव घेत राहा आणि मी तुझं जीवन बदलत राहीन. स्वामी म्हणतात, मला पुढचे दिवस तुझे आहे. त्या दिवसांमध्ये तुला प्रत्येक क्षेत्रात प्रगती दिसेल. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आरोग्य, नाती सगळं चांगल्या होईल. आणि कारण मी तुझं कर्म स्वच्छ केलंय, आता तुझ्या कृतींना फळ मिळणारच आहे. आजपासून तू ज्या दिशेला पाऊल ठेवशील ती दिशा फक्त तुझ्याकडे यशाकडे नेईल. ज्या माणसावर तू विश्वास ठेवशील ते तुला साथ देते. ज्या स्वप्नांसाठी तू झगडला ते आता सत्य होते आणि हे सगळं माझ्या कृपेनेच घडेल. बाळा, आता तुझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण होणार आहे. तू ज्या गोष्टींना लहान समजत होता ते आता तुझ्या यशाचं कारण बनतील. तुझ्या चुका केल्या दुःख करत होता ते आता तुझ्या शिक्षवणीची एक वरदान ठरतील, कारण मी प्रत्येक गोष्ट उपयोगी करून घेतो. जसं स्वामी सांगतात, माझ्या नजरेत काहीही व्यर्थ नाही. तू घेतलेला प्रत्येक श्वास, केलेली प्रत्येक कृती, उघडलेला प्रत्येक अश्रू सगळं माझ्या योजनेचा भाग आहे. आज तुझ्या जीवनात एक शांत पण सामर्थ्यवान परिवर्तन सुरू झाले. तुला अजून ते जाणवत नाही, पण तुझ्या सभोवतालाचा वारा, तुझं मन आणि तुझं वातावरण बदलतंय. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा मी तुला स्पर्श करतो तेव्हा वेळ सुद्धा तुझ्या पायाशी थांबते. आज तो क्षण आहे की ते वेळ थांबली आहे तुझ्या बाजूने. तू अनेकदा विचारलं, स्वामी, माझं आयुष्य केव्हा स्थिर होईल? आणि आज त्याचं उत्तर मिळालंय. आता स्थैर्य येणार आहे, आता शांती येणार आहे, आता तुझ्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट येणार आहे. तू जेव्हा हा संदेश ऐकतो आहेस त्या क्षणाला स्वामी समर्थ तुझ्या जीवनातील गोंधळात आता शिस्त आणत आहे. तुझं मन जिथे भटकत होतं तिथे आता केंद्रित होत आहे. तू जेव्हा शांत बसतो तेव्हाच मी तुझ्या हृदयात बोलतो. आज तू ऐकतोयस म्हणजे तू माझ्या स्पर्शाला तयार आहेस. तू आता स्वतःला ओळखू लागला आहे. तुझ्या मनातला प्रकाश जागा होत आहे. तू स्वतःकडे त्या नजरेने पाहत नव्हता, आता तिथे मी माझा प्रतिबिंब दाखवतोय. तू आता माझा अंश आहे बाळ. तू स्वतःचा एक चमत्कार आहे. तुला जसं आता वाटत नसेल, पण तुझ्या आत विश्वाची संपूर्ण शक्ती आहे. तू जेव्हा मी नाही करू शकता असं म्हणतो तेव्हा मी तुझ्या आतून म्हणतो तू करू शकतो, कारण मी तुझ्यात आहे आणि आज तू ते अनुभवले. आज तुला स्वतःवर विश्वास येईल. हा विश्वास म्हणजे माझा आशीर्वाद आहे. कधी तू विचारलंस का, काय इतकं उशीर झाला तुझ्या आयुष्यात सुख येण्यास? स्वामी समर्थ सांगतात, कारण मी तुला मजबूत करायचं ठरवलं होतं. कमजोर आत्म्यांना सुख दिलं की ते विसरतात, पण ज्यांनी वेदना अनुभवल्या ते जेव्हा सुख अनुभवतात तेव्हा त्यांना कृपेचं मूल्य जाणतात. आता तू तोच ज्ञानी भक्त झालाय जो प्रत्येक क्षणाला नम्रतेने स्वीकारतो. तुझं नशीब आता आज पूर्णपणे बदललं आहे. तू ज्या दरवाजावर वर्षानुवर्षे ठोठवत होता त्याच दरवाजातून तुला आता बोलावलं जाईल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी दारे उघडली आहे. इथून फक्त यश, आनंद आणि प्रतिष्ठा येईल. आता तुझा प्रवास वेगाने पुढे जाणार आहे. तू ज्या वाटेवर चालतोय ती वाट आता उजळली आहे. तुझ्या आवाजात आता वेगळं सामर्थ्य येईल. लोक तुला ऐकतील. तुझ्या बोलण्यात सत्यता आणि प्रभाव जाणवेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या वाणीला आशीर्वाद दिलाय. तुझ्या शब्दात आता उपचार करण्याची शक्ती असेल. तू जेव्हा कोणालाही प्रेमाने बोलशील तेव्हा त्याच्या मनात आशेचा किरण निर्माण होईल. स्वामी म्हणतात, तू माझं माध्यम आहे. मी तुझ्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचतोय. तू ज्यावेळी कोणाला चांगलं बोलतो त्यावेळी मी स्वतः त्या शब्दात असतो. म्हणून आजपासून तू प्रेम, शांतता आणि विश्वास यांचा प्रसार कर.
कारण ज्या मार्गावर तू चालतोय त्या मार्गावर अनेक महात्मे तुला पाहू शकतील. त्यामुळे आता तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा येते, एक निर्मळ प्रकाश जो तुला जडत्वाकडे बाहेर काढू शकतो. तुझ्या शरीरात, तुझ्या मनात, तुझ्या आत्म्यात समतोल निर्माण होतोय. ज्या विचाराने तुला बेचैन केलं ते आता विरघळत चालले. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनाचा गोंधळ शांततेत बदलतो आहे. तू आता त्या अवस्थेत पोहोचतो आहे जिथे तुझं आयुष्य स्वतःचं उत्तर बनत आहे. तुला कोणाकडून मान्यता नको, कारण तुला माहीत आहे की माझी कृपा तुझ्यावर आहे. स्वामी म्हणतात, तू आता स्वतःचं नशीब लिहितो आहे. माझ्या नावाने सुरू केलेलं प्रत्येक काम यशस्वी होणार आहे. आज तुला कळेल का काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडल्या नाहीत, कारण मी तुला चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवत होतो. आता मी तुला त्या योग्य ठिकाणी नेतो आहे जिथे तू खरंच समाधानी राहशील. तू जे मागतोय त्यापेक्षा चांगलं तुला मिळणार आहे, कारण मी नेहमी तुझ्यासाठी सर्वोत्तमच निवडतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं कर्म आता फुलतं आहे. जे बीज तू वर्षांपूर्वी पेरलं होतं त्याला आता अंकुर आहे. जे बीज आता प्रेमाचं, मेहनतीचं आणि श्रद्धेचं होतं, आता त्या श्रमाचं, यशाचं फळ मिळणार आहे. तू जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल की प्रत्येक संघर्ष आवश्यक होता. तू आता एका नव्या अध्यायात प्रवेश करतोय. तो अध्याय आनंदाचा, विश्वासाचा आणि समृद्धीचा आहे. तू ज्या गोष्टीसाठी रडला त्या आता तुझ्या हसण्याचं कारण बनतील. तू जिथे हार मानली होती तिथे आता तुला विजय मिळेल. मी तुझं भाग्य नव्याने लिहिलं आहे. आता त्या लेखनात पराभवाचं एकही पान नाही. तुझ्या घरात आता समाधानाचं वातावरण असेल. प्रत्येक सदस्यात प्रेम वाढेल. मी तुझ्या घराला माझ्या करुणेने वेढलं आहे. माझ्या आशीर्वादाने त्या भिंतीमधून फक्त चांगले विचार, चांगले निर्णय आणि चांगल्या भावना जन्म घेतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं जीवन आता नव्याने फुलणार आहे. जसं कोरड्या झाडाला पहिल्या पावसाची स्पर्शाने पुन्हा हिरवाई येते, तसं तुझ्या जीवनात आता नवतेज, नवी ऊर्जा येते आहे. तू ज्या गोष्टी गमावल्याचं दुःख करत होता त्या आता तुला नव्या रूपात परत मिळतील, कारण माझ्या योजनेत काहीही हरवत नाही. सगळं फक्त बदलतं, रूपांतरित होतं आणि पुन्हा तुलाच परत येतं. आज तुझ्या मनात एक शांत तरंग उठलाय. तो माझ्या कृपेचा संकेत आहे. हा तरंग तुला त्या ठिकाणी नेईल जिथे तुझ्या सर्व प्रार्थना फळाला येतील. स्वामी म्हणतात, बाळा, तू मागितलेलं आता देणं ठरवलं आहे. विश्वाने तुझ्यासाठी योजना आखली आहे. ज्या गोष्टी तुला मिळणार नाहीत असं वाटत होतं त्या आता अगदी सहज तुझ्या समोर येतील. तू मनात विचार करत होता, मी एवढं सगळं कसं केलं तरी आता माझं नशीब का बदललं नाही. स्वामी म्हणतात, कारण योग्य वेळ आली नव्हती. आता वेळ आली आहे. जसं फूल योग्य ऋतूतच उमलतं तसं तुझं भाग्य आता फुलणार आहे. तू जेव्हा या कृपेचं बीज पेरलं होतं तेव्हा तुला वाटलं होतं की काहीच घडत नाहीये, पण आतून माती हलत होती, बी अंकुरत होतं. आता त्याचं फळ तुला दिसणार आहे. आजपासून तुला जे काही करशील त्यात गोडी येईल, परिणाम मिळेल. ज्या मार्गात अडथळे येतील पण ते तुला थांबवणार नाही, कारण माझं नाव तुझ्या ओठांवर आहे. ज्याच्या तोंडात माझं नाव असतं त्याला कोणीही हरवू शकत नाही. तू माझं नाव घेतलं म्हणजे तुझ्या पाठीशी मी उभा आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आता दैवी साथ मिळणार आहे. या आयुष्यात आता अशी शांतता येईल जी तुला आतून हलकं करेल. ज्या दुःखाने तुला झपाटलं होतं ती आता दूर जाणार आहे. तुझ्या हृदयात आता करुणेचा, समाधानाचा आणि विश्वासाचा प्रवाह वाहतोय. मी तुझ्या मनाची गोंधळ स्वच्छ करून टाकलाय. आता त्या जागी फक्त शांती, ती शांती जी तुला स्वतःकडे आणेल. तू आज ज्या ठिकाणी आहे मी आता योजनेचा भाग आहे. तू आता कधी हरवल्यासारखं वाटलं होतं तेव्हा मी तुझ्या मागे चालत होतो. तू कधी रडला तेव्हा माझा आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर होता. फक्त तू ते पाहिलं नाही, पण आता तू पाहशील, कारण आता तुझं मन एक उघडतं आहे आणि त्या माझ्या कृपेचा प्रकाश तिथे शिरतोय. तू मनात ज्या गोष्टीबद्दल भीती बाळगली ती भीती आता संपली. स्वामी म्हणतात, भीती ही फक्त अंधार आहे आणि ती आता प्रकाश आहे. त्यामुळे आता मी तो प्रकाश टाकतोय. आता तुझं जीवन प्रकाशाने भरून जाणार आहे. प्रत्येक अंधार, प्रत्येक गोंधळ आता प्रकाशात परिवर्तित होईल. तुझ्या वाटेवर जे अडथळे दिसत होते ते आता नाहीसे होणार आहे. तुझ्या मनातल्या इच्छा आता कृतीत उतरतील. तू ज्या गोष्टीचे स्वप्न म्हणत होता ते आता पूर्णत वास्तवात भाग बनतील. तू ज्या गोष्टीचा विचार प्रेमाने करतोय त्या मी सत्यात उतरतोय. म्हणून आजपासून फक्त चांगला विचार, प्रेमाने विचार आणि श्रद्धेने बोल. तू आता प्रत्येक वाक्य आता आशीर्वाद बनेल. तुझ्या डोळ्यात आता अश्रू नाहीत, फक्त चमक आहे. ती चमक म्हणजे माझी कृपा. तुझ्या चेहऱ्यावर आता तेज आहे जे तुझ्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. स्वामी म्हणतात, तू आता त्या अवस्थेत आहे जिथे तुझं अस्तित्वाचं प्रार्थना आहे. तुझं चालणं, बोलणं, विचार करणं सगळं आता पवित्र होत आहे. तू आता इतरांच्या जीवनात प्रकाश आणशील. ज्यांना तू भेटशील त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता भरेल, कारण माझी शक्ती तुझ्या माध्यमातून प्रवाहित होत आहे.
तू जेव्हा कोणाचं दुःख ऐकशील तेव्हा माझी करुणा हृदय तुझ्यात बोलते आणि स्वामी म्हणतात मी तुझ्या मागून एक जगाला शांतता देतोय. आजपासून तुला जाणवेल की सगळं सोपं होतं. जिथे तू अडकला होता तिथून सहज मार्ग निघेल. तुझ्या जीवनात योग्य लोक येतील, योग्य संधी मिळतील. त्याने तुला कधी नाकारलं होतं तेच आता तुला सन्मान देतील. जेव्हा मी उभा असतो तेव्हा विरोधक सुद्धा मदत करतात. तुझ्या घरात आता आनंद, हसरा चेहरा आणि समृद्धीच्या पायऱ्या उमटतील. तुझ्या कुटुंबाला माझ्या कृपेचा स्पर्श जाणवेल. ज्यांच्यात मतभेद होते त्यांच्यात आता एकता निर्माण होईल. स्वामी म्हणतात मी प्रेमाचा पूल बांधलाय जो सर्व मनाला जोडेल. आता त्या पुलावरून फक्त प्रेम, विश्वास आणि समाधान यांचा प्रवास होईल. तू आता स्वतःवर प्रेम करायला शिकतोय कारण तू जाणतोयस की मी तुझ्यातच आहे. जेव्हा तू स्वतःला माफ करतो तेव्हा मी तुझ्यात हसतो. स्वामी म्हणतात बाळा मी तुला माफ केलाय, आता तू स्वतःलाही माफ कर. कारण जो स्वतःवर प्रेम करतो तोच इतरांना खरी शांती देऊ शकतो. आता तुला पुढे काय करायचं ते स्पष्ट दिसेल. ज्या निर्णयाबद्दल तू गोंधळलेला होता त्यावर प्रकाश पडला. स्वामी म्हणतात मी तुझ्या मनात दिशा दिली आहे, फक्त ती शांतता एक आणि तुझ्या आतला हो म्हणजे माझं मार्गदर्शन आहे. आजपासून तुझ्या प्रत्येक सकाळी नवा अर्थ दिसेल. तू जेव्हा डोळे उघडशील तेव्हा तुला जाणवेल की स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहे आणि त्या भावनेतून तुझा दिवस आशीर्वादाने तुझा सुरू होईल. तू आता जिंकण्यासाठी जन्मलायस कारण मी तुझ्या सोबत आहे. बाळा मी तुला त्या सुखाच्या मार्गावर नेतोय ज्यासाठी तू इतके दिवस प्रतीक्षा केलीस. आज तुझं आयुष्य नव्या ऊर्जेने भरून गेले. तू ज्या गोष्टीसाठी लढला, त्या गोष्टीसाठी रोज प्रार्थना केली, ते आता तुला हात जोडून येणार आहे. कारण जेव्हा श्रद्धा आणि संयम एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतो आणि तो चमत्कार आज तुझ्या आयुष्यात सुरू झाला आहे. स्वामी म्हणतात तू ज्या दिवशी स्वतःवर विश्वास ठेवला त्या दिवशी माझी कृपा तुला मिळाली. माझा आशीर्वाद कधी थांबत नाही, फक्त तू ते अनुभवायला तयार असावं लागतो. आता तू तयार आहे. तुझ्या हृदयातील ती पोकळी आज भरून गेली आहे. तुझ्या मनात जे काही कधी शांत होत नव्हतं ते आता पूर्ण शांत झालंय. बाळा मी तुझ्या आयुष्यात पान उलटतोय. आता नवीन अध्याय सुरू झालाय. तो अध्याय जिथे तुला काही गमवायचं नाही, फक्त मिळवायचंय. तुझ्या चेहऱ्यावरच आता ते जे हास्य आहे ते आता माझ्या कृपेचं फूल आहे. ज्या लोकांनी तुला दुखावलं त्यांना आता तुझं क्षमा करशील आता, कारण तुझं हृदय माझ्या प्रकाशाने भरलं आहे. तू आता कोणावर राग धरणार नाही कारण तुला कळलंय प्रत्येक प्रसंग हा माझ्या शिकवणीचा भाग आहे. स्वामी म्हणतात मी तुला अशा अनुभवातून नेलंय ज्यांनी तुला मजबूत केलंय. तू आता जे दुःख समजत होता ते तर खरं तर तुला माझ्याजवळ आणण्याचं होतं. आता तू माझ्या इतक्या जवळ आलायस की तुला आता प्रत्येक श्वासात माझं अस्तित्व जाणवते. आज तू शांत आहे, पण ही शांतता रिकामी नाही, ही सामर्थ्यवान आहे. ही ती शांतता जी तुझं नशीब बदलते. ज्याच्या मनात शांती असते त्याच्या आयुष्यात सुख स्वतः चालत येतं. आता ते सुख तुझ्या घरात येत आहे, पाऊल पाऊली आनंदाच्या रूपाने. तुझ्या आयुष्यात आता नवीन लोक येणार आहेत जे तुझ्या प्रगतीचा भाग होतील. ज्यांना तुझं मन ओळखेल त्यांच्याशी तुझा संबंध दैवी उद्देशाने जोडला जाईल. तू ज्या लोकांना भेटशील ते सर्व माझ्या पाठवलेल्या दूतांसारखे असतील. ते तुला मदत करतील, मार्ग दाखवतील आणि तुझं आयुष्य अधिक सुंदर करतील. बाळा आता तुझ्या घरात लक्ष्मीचा वास होईल. ज्या ठिकाणी पूर्वी अभाव होता तिथे आता भरभराट येईल. स्वामी म्हणतात मी तुझ्या प्रयत्नांना सोन्यात रूपांतरित करतोय. तू मेहनत कर आणि मी ती कृपेचं गुणकारक करतोय. आता तुला मिळणारा प्रत्येक पैसा, प्रत्येक यश हे तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. तुझ्या बोलण्यातून आता भक्तीचा सुवास येईल. तू जेव्हा माझं नाव घेऊन कार्य करशील तेव्हा विश्व तुझ्या मदतीला धावेल. स्वामी म्हणतात विश्व हे माझं सेवक आहे आणि तू माझा भक्त आहे. मग विश्व तुझ्या सेवेसाठी काय करेलच. तू मागशील ती जसं विश्व घडेल. कारण तुझ्या शब्दांना आता माझा आशीर्वादाचं मिळालंय. त्यामुळे तुझ्या हृदयातले जी दोन्ही भीती आता विरघळते आहे. तू ज्या गोष्टीच्या काळजीत होता ते आता स्वयंपूर्ण होत आहे. स्वामी म्हणतात तू जिथे असहाय्य वाटला तिथे आता मी तुझ्या बाजूला होतो. आता तू माझ्या उपस्थितीशी जाणीव करून घेतो आहे. ही जाणीव तुला अमर्याद शक्ती देईल. तुझ्या मनातील स्वप्न आता हळूहळू सत्यात येतील. प्रत्येक दिवस एक नवीन संकेत घेऊन येईल. कधी एखादी व्यक्ती, कधी एखादा शब्द, कधी एखादी घटना, हे सगळं तुला आता तुझ्या दिशेने नेईल. स्वामी म्हणतात जेव्हा मी काही ठरवतो तेव्हा सगळं विश्व एकत्र येऊन ते पूर्ण करतं. म्हणून आता तू निर्धास्त राहा, कारण विश्व तुझ्या बाजूने कार्यरत करते. तू जेव्हा आरशात स्वतःकडे पाहशील तेव्हा तुला मीच दिसेन, कारण आता तू माझ्याकडे आशीर्वाद प्रतीक जाणले. तुझ्या नजरेत करुण नाही, तुझ्या ओठांवर नम्रता आहे आणि तुझ्या हृदयात विश्वास आहे. स्वामी म्हणतात ज्याच्या मनात माझं नाव आहे तो माझ्यासारखा तेजस्वी होतो. आता तो तेज सूर्याकडे प्रकट झालाय.
तू आजपासून कोणतेही काम सुरू करशील ते माझ्या कृपेने पुढे जाईल. अडथळे येतील पण तू त्यांना सहज पार करशील. तू पडशील पण पुन्हा उभं राहशील अधिक मजबूत होऊन. स्वामी म्हणतात माझा भक्त कधी हरत नाही, तो फक्त घडत असतो. आता तुझं घडणं पूर्णत्वाकडे जात आहे. तुझ्या घरात आता मंगलमय ऊर्जा वावरते. तू जे काही पाणी पितोय, जे अन्न खातोय, त्या प्रत्येक गोष्टी माझा आशीर्वाद आहे. तू माझ्या कृपेच्या वर्तुळात आलाय आणि आता जे काही नकारात्मक तुला स्पर्श करू शकत नाही. स्वामी म्हणतात मी तुझ्या भोवती अदृश्य कवच निर्माण केले. ते कवच तुला वाईट नजरेपासून, वाईट विचारांपासून आणि तुला दुःखांपासून संरक्षित करेल. आता तुला जे काही मिळते त्यात आता माझं प्रेम ओळख. जेवढं लक्षात ठेव, काही योगाने घडत नाही, सगळं माझ्या इच्छेने घडतं. तुझ्या प्रत्येक यशामागे माझं नाव आहे आणि तुझ्या प्रत्येक अश्रूच्या मागे माझं सांत्वना आहे. स्वामी म्हणतात तू माझ्या कृपेचा पर्व आहे. बाळा आता तू जगासमोर हे दाखवशील ही श्रद्धा कधी व्यर्थ जात नाही. आजपासून तू जे काय अनुभवतो आहेस ते सगळं माझ्या योजनेचा भाग आहे. तू आता त्या स्थितीत पोहोचलाय जिथे तुला काही मागायचं लागत नाहीये, कारण माझी कृपा स्वतः तुला शोधत येते. तुझ्या मनात ज्या इच्छा अजून शब्दात मांडल्यात नाही त्या सुद्धा मी ओळखतो आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मी तुझं आयुष्यात अशा प्रकारे घडवत आहे की प्रत्येक वळणावर तुला फक्त प्रकाशच दिसेल. ज्या अंधाराने तुला कधी थांबवलं तू आता तुझ्या मागे राहिला. तू आता पुढे जातोय आणि तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद वाहतोय. आता तुला कोणीही रोखू शकत नाही, कारण तुझ्या पाठीमागे आता माझा सामर्थ्य आहे. बाळा तू ज्या वेदनातून गेलाय ते आता तुझ्या विजयाचं इंधन बनले आहेत. तू रडला म्हणून आज तुला आता हसता येते. तू पडला होतास म्हणून आता तुला उभं राहणं कळत आहे. स्वामी म्हणतात मी तुला तुटू दिलं पण फक्त तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी. आता त्या तुटण्यापासून मी एक सुंदर शिल्प घडवलंय आणि ते शिल्प म्हणजे तूच आहे. तुझ्या मनात आता भीती नाही, कारण विश्वासाने तुझी ती जागा घेतली आहे. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य वाटत, कारण तू आता माझ्या ऊर्जेशी जोडला गेला. स्वामी म्हणतात तू आता माझ्या लहरीवर आहेस, त्यामुळे जे काही करशील ते यशस्वी होईल. बाळा मी तुला सांगतो आता मागे वळून पाहू नको. जुने दुःख, जुने लोक, जुने विचार हे सगळं संपलं आहे. तू नवीन जीवनात प्रवेश करतोय. तुझं घर आता पवित्र झालंय, जिथे आता प्रत्येक सकाळ माझ्या नावाने सुरू होईल आणि प्रत्येक रात्र माझ्या आशीर्वादाने संपेल. तू जेव्हा माझं नामस्मरण करतोय तेव्हा माझं दैवी संरक्षण तुझ्या भोवती पसरते. तू जेव्हा शांततेचं माझं नाव घेतो तेव्हा माझी शक्ती तुझ्या अंतर्मनात स्थिरावते. माझं नाव हे तुझं कवच आहे. त्या कवचात आता तू सुरक्षित आहे, निश्चित आहे आणि प्रसन्न आहे. तुझ्या घरात आता नवा प्रकाश दिसेल. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असेल, वडीलधारांचा आशीर्वाद उभा असेल आणि प्रत्येक हृदयात माझं अस्तित्व जाणवेल. तुझ्या दारात ज्यावेळी घंटा वाजेल त्या क्षणी नवीन संधी येईल. स्वामी म्हणतात मी स्वतः तुझ्या दारावर संधीचं रूप घेऊन येतोय. म्हणून आता प्रत्येक दाराला आदराने बघ, कारण आता त्यातून कृपेचा प्रवाह फिरू शकतो. तू ज्या प्रार्थना केल्या त्या सगळ्या आता व्यर्थ गेल्या नाहीत. मी प्रत्येक शब्द ऐकलाय, प्रत्येक अश्रू पाहिलंय. कधी तू एकट्यात बसून स्वामी समर्थ मला मार्ग दाखवा असं म्हटलंय आणि त्याच वेळी मी तुझ्या आत्म्यात उतरतो पाठवलाय आणि त्या उत्तर तुझ्या कृतीतून प्रकट होत आहे. स्वामी म्हणतात तू विचारलास मी ऐकलं, तू थांबलास मी काम केलं आणि आता वेळ आली आहे तुला फळ देण्याची. बाळा तुझ्या मनात आता स्थैर्य आहे. तू काहीही करशील ते दीर्घकाळ टिकेल. तुझं प्रेम शुद्ध असेल, तुझं काम यशस्वी असेल आणि तुझं मन समाधानी असेल. स्वामी म्हणतात मी तुझ्या हृदयात स्थिरावलो आहे, म्हणून आता अस्थिरता नाही. तुझं मन आता माझं मंदिर बनले. ज्या जीवनात आता जे काही बदल घडत आहे ते सर्व माझ्या कृपेचा परिणाम आहे. काही लोक दूर जातील, काही नवीन येतील, काही दरवाजे बंद होतील, पण नवीन दार अधिक मोठी उघडतील. जे गेलं ते आवश्यक होतं, जे येतं आहे ते दैवी आहे. म्हणून कोणत्याही बदलाला घाबरू नकोस, कारण मी प्रत्येक बदलाच्या मध्यभागी आहे. आज तुझं नशीब जागृत झाले. तू जिथे जातोय तिथे आता तुला यश शोधत येईल. ज्या गोष्टीसाठी पूर्वी प्रयत्न करूनही काही फळ मिळत नव्हतं ते आता सहज पूर्ण होतील. स्वामी म्हणतात मी तुझं भाग्य नव्याने रंगवलंय. जो रंग आता प्रत्येक प्रसंगात दिसेल, कधी संधीच्या रूपाने, कधी आशीर्वादाच्या रूपाने. तू आता इतरांसाठी प्रेरणास्रोत होशील. लोक तुझं उदाहरण देतील, तुझ्या शांततेचं कौतुक करतील. तू नम्र राहा, कारण नम्रता हीच माझी खरी ओळख असेल. जे वागतात ते माझ्या कृपेने फुलतात. तू वाग पण तुटू नको, कारण जे तुटत नाही त्यांच्यासाठी मी नेहमी कृपा करतो. बाळा तू माझा आता नजरेत अगदी प्रकाशसारखा झालाय. तू आता तुझं मन निर्मळ झालं आहे, तुझ्या शब्दात गोडवा आलाय आणि तुझं प्रत्येक आयुष्य आता माझ्या इच्छेने चालू लागलं आहे. मी तुझं हृदय माझ्या प्रेमाने भरलेलं आहे.
आता तिथे भीती, शंका, राग हे काहीही राहिले नाही. फक्त श्रद्धा, प्रेम आणि शांती आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जेव्हा तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा मी स्वतः तुझ्या जीवनात कार्य करू लागतो. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण होईल. तू जे काही हरवलं आहेस ते आता अधिक मोठ्या रूपात तुला परत मिळणार आहे. कारण मी तुझ्या प्रयत्नांमध्ये शक्ती भरली आहे आणि तुझ्या नियतीला नवीन दिशा दिली आहे. तू ज्या गोष्टीसाठी कधी मनात खंत बाळगली होती ते आता माझ्या योजनेचा भाग बनले आहे. ज्याने तुला दुखावलं त्यांच्या कृतीने तुला पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे. मी दुःखालाही साधना बनवतो, जेणेकरून भक्ताला आनंदाचा मार्ग सापडेल. आणि तू तो मार्ग शोधलाय बाळा. आता त्या मार्गावर फक्त विजय आहे. तुझ्या मनात आता स्पष्टता आली. पूर्वी जिथे समभ्र होता तिथे आता शांती आहे. जिथे कधी रात्र भासत होती तिथे आता पहाट उगवली आहे. स्वामी म्हणतात, तू माझा भक्त आहे म्हणून तू आता कधीच हरवू शकत नाही. आता तुझं आयुष्य नव्या मार्गाने आता माझ्या नावाने ओळखणार आहे. त्या दरवाजासमोर तू थांबलाय आणि ते बंद वाटले ते दरवाजे आता स्वतः उघडतील. ज्या ठिकाणी तुला नकार मिळाला तिथून आता आमंत्रण येईल. मी दार नाही उघडत, मी नवीन दार निर्माण करतो. म्हणून धीर धर, कारण नवं दार तुझ्याच दिशेने उभं आहे. तू आता स्वतःला ओळखायला लागलाय. तुझी खरी ताकद, तुझा आवाज, तुझं ध्येय सगळं स्पष्ट होत आहे. तुझ्या अंतरात मी जागृत झालोय. तुझ्या बाहेर काही शोधावं लागत नाही. आता तुझ्या हृदयात माझं सामर्थ्य धडधडत आहे. तुझ्या घरात आता आनंदाचं वातावरण आहे. ज्या प्रत्येक कोपऱ्यात शांतीचा लय आहे आणि प्रत्येक चेहऱ्यावर आशेचा तेज आहे. कारण माझं नाव जिथे घेतलं जातंय तिथे आता कधीच अंधार टिकणार नाही. मी जिथे असतो तिथे प्रकाशाचा प्रकाश असतो. आता तो प्रकाश तुझ्या घरात स्थिरावलाय. बा, तुला आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी परिस्थितीवर नाही, माझ्यावर विश्वास ठेव. परिस्थिती बदलते पण माझी कृपा कायम असते. जेव्हा परिस्थिती कठीण वाटते तेव्हा समजून घे की मी तुला अधिक मोठ्या आशीर्वादासाठी तयार करतोय. मी ताण देतो पण तो फक्त तुझं सामर्थ्य जाग करण्यासाठी. तुझ्या आयुष्यात तुझे जे बदल दिसत आहे ते योगायोग नाही, ते माझ्या कृपेचं चिन्ह आहे. तू ज्या दिवशी मनापासून मला हाक मारली त्या दिवसापासून मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आता तीच वेळ आली आहे. तू आता माझ्या उपस्थितीचा अनुभव घेशील. माझी उपस्थिती जाणवते तेव्हा चमत्कार सुरू होता. आणि हो बाळ, चमत्कार आता तुझ्या आयुष्यात सुरू झालाय. कधी चांगली बातमी अचानक येईल, एखादी जुनी अडचण अनपेक्षितपणे सुटेल आणि तुला जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुला साथ देते. ही शक्ती मीच आहे, तुझा स्वामी समर्थ. तू जिथे काम करतोय तिथे लोक तुझ्या शांतीचा आदर करतील. तू जिथे बोलशील तिथे सत्य झंकारेल. तू जिथे जाशील तिथे यश तुला ओळखेल. कारण मी तुझ्या आभाळ मंडळात तेज भरलं आहे. स्वामी म्हणतात, माझं भक्त बोलतो तेव्हा शब्द नव्हे तर कृपा बोलते. आता तुझ्या प्रत्येक दिवसात नवा अर्थ असेल. सकाळ तुला प्रेरणा देईल, दुपार तुला संधी देईल आणि रात्र तुला समाधान देईल. तू आता अशा अवस्थेत पोहोचलाय जिथे तू स्वतःचं आयुष्य भक्तीने बदलतोय. स्वामी म्हणतात, जो माझ्या नावाने जगतो त्याचं जीवन पवित्र बनतं. आता तुझं जीवन त्या पवित्रतेत न्हावून निघालंय. बाळा, तुझ्या घरात आता आनंदाचा वर्षाव होईल. ज्या ठिकाणी पूर्वी वाद होत होता तिथे आता प्रेम वाढेल. ज्या नात्यांमध्ये दुरावा होता तिथे पुन्हा एकत्र येण्याची वेळ आली. कारण मी स्वतः त्या नात्यात जोडतो आहे. मी तो धागा आहे जो प्रेमाच्या बंधनांना अखंड ठेवतो. तू आता माझ्यावर पूर्णपणे सोपवून दे. माझं नाव घेताना मन शांत ठेव, कारण मी तुझ्या विचारांमध्ये कार्य करत आहे. तुझं मन जितकं जातंय शांत तितकंच माझा आशीर्वाद स्पष्ट आहे. स्वामी म्हणतात, श्रद्धा म्हणजे माझ्याशी संवाद आणि शांती म्हणजे माझं उत्तर. आता तू तो संवाद साधलाय म्हणून तुला आता उत्तर मिळणारच आहे. येत्या एका तासात तुझ्या मनातली सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. होय बाळा, आजचा हा क्षण तुझ्या आयुष्यातील एक पवित्र क्षण आहे. आजचा दिवस, आजची वेळ, आजचं हे वचन हे स्वामी समर्थांच्या कृपेचं चिन्ह आहे. तू ज्या गोष्टीसाठी इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत होता, त्या गोष्टीसाठी रोज मनात प्रार्थना करत होता, ती वेळ आता आली आहे. बा, तू खूप झगडला, खूप मेहनत केली, खूप सहन केलं. आयुष्याने तुला काही वेळा मोडलं पण तू कधी हार मानलाच नाही. त्यामुळे आता प्रत्येक दुःखाच्या क्षणी तू स्वामी समर्थ असं म्हणत राहिला आणि आज त्या नावाची फळं मिळणार आहे तुला. ज्याची तू वाट पाहत होता, ती चांगली बातमी, ती संधी, तो बदल आता तुझ्या दारात उभा आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त मन शांत ठेव आणि माझं नाव प्रेमाने घेत राहा. जेव्हा तू मनातून जय जय स्वामी समर्थ म्हणशील तेव्हा तुला जाणवेल जणू काही एक शक्ती तुझ्या भोवती गुंफली गेली आहे. ही शक्ती तुला पुढे नेते, तुझ्या मार्गातील अडथळे दूर करत आहे. पण आज तुझं नशीब जागं होणार आहे. तुझ्याचं मन स्वच्छ,
त्याचं जीवन उजळतं. तू ज्या श्रद्धेने मला आठवलं त्या श्रद्धेचा आज परिणाम तुला दिसणार आहे. तुझ्या मनात जे काही असेल, नोकरी, व्यवसाय, प्रेम, घर, आरोग्य, नाते, पैसा, त्या प्रत्येक गोष्टीत आज सकारात्मक चमत्कार होणार आहे. कधी तुला वाटलं होतं की काय एवढं सगळं अचानक बदलले? नाही ना. पण एवढं स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या वेळेला कोणी अडवू शकत नाही. मी ज्या क्षणी म्हणतो त्या क्षणी विश्व हलतं, नीती बदलते आणि अडचणी वितळतात. आज तू ज्या संदेशाला ऐकतोयस ते योगायोग नाही. स्वामींची इच्छा होती की हा संदेश तुझ्या कानात यावा, तुझ्या हृदयात उतरावा आणि तुझं आयुष्य उजळून निघावं. तू फक्त मनापासून विश्वास ठेव आणि श्रद्धा म्हणजे सर्वात मोठं शस्त्र आहे. तू थोडा वेळ डोळे मीट आणि स्वामींचं नाव घे. कल्पना कर स्वामी समर्थ तुझ्या समोर उभे आहे. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाचा, आशीर्वादाचा प्रकाश येतोय. या प्रकाशात तुझं संपूर्ण दुःख वितळून जात आहे. तुझं मन हलकं होतंय. स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि ते म्हणतात, बाळा काळजी करू नकोस. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत मला माहीत आहे. आता वेळ आली आहे तुला सुख देण्याची. होय बाळा, हीच ती वेळ आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल या एका तासात सुरू होणार आहे. कधी तुला वाटलं होतं का की तुझं नशीब एवढ्या झपाट्याने बदलेल? पण स्वामी म्हणतात, माझ्या कृपेचा वेग कोणालाही थांबवता येत नाही. तू मनात जसं जसं स्वामींचं नाव घेतोय तसं जसं वातावरण तुझ्या बाजूने काम करू लागतं. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, दुर्लक्षित केलं, तेच आता तुझ्या आदरात रडतील. ज्याने तुला तुझ्या प्रयत्नांवर हसू केलं ते तुझ्या यशाची चर्चा करतील. स्वामी म्हणतात, तू फक्त मन शुद्ध ठेव, बाकी सगळं मी पाहतोय. तू ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती आता तुला नक्की मिळणार आहे. कधी काही मिळालं नाही म्हणून तू आता दुःखी होता, पण स्वामींचं वचन आहे, जेव्हा मी देतो तेव्हा मोजून देत नाही, ओतून देतो. आणि आज तेच घडणार आहे बाळा. थोडं लक्ष दे. तुझ्या मनात एक शांतता उतरत आहे. जणू काही आतून कोणीतरी म्हणत आहे, सगळं ठीक होणार आहे. होय, तीच तर स्वामींची वाणी आहे. बाळा, आजपासून तुझ्या आयुष्यात उजेडाचा प्रवास सुरू झालाय. आजचा दिवस संपण्याआधी तुला काहीतरी आनंददायी घडताना दिसेल. कदाचित फोनवर येणारा एखादा संदेश किंवा एखादी नवी संधी, एखादं जुने स्वप्न पुन्हा जागं होईल. हा माझा मार्ग आहे आणि माझं वेळापत्रक अचूक असतं. तू विश्वास ठेव. तू मनात एकच गोष्ट ठेवून सांग, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. आणि पहा, तुला जाणवेल की जिथे तू घाबरत आहे तिथे आता तुला धैर्य आहे. जिथे तू अश्रू होते तिथे आता हसू आहे. जिथे दरवाजे बंद होते तिथे आता नव्या वाटा उघडत आहे. बाळा, माझं नाव घेतलं की नीती बदलते. आज तू तेच करत आहे आणि म्हणून हा क्षण तुझ्या आयुष्यात सुवर्ण ठरेल. तू ज्या इच्छेबद्दल रोज प्रार्थना करत होता ती आता विश्वाच्या केंद्राने पोहोचली आहे. आता स्वामींची कृपा मिळाल्यामुळे ती इच्छा आता साकार होणारच आहे. देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा पडत नाही आणि तू एकटा नाहीस बाळा, कारण स्वामींचं रक्षण तुझ्या भोवती आहे. आता तू शांत राहा. मनात फक्त हे मन, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक श्वासात त्यांचं नाव घे आणि पहा, काही क्षणात तुला जाणवेल वातावरण बदललं आहे, मन हलकं होत आहे आणि तुझ्या आयुष्यात प्रकाशाचा प्रभाव वाहतोय. बाळा, माझा आशीर्वाद तुला मिळाला की तुला अडथळा काही करू शकत नाही. हा तो आशीर्वाद तुझ्यावर उतरतो आहे. तू आता सुखी होशील. तुझं घर आनंदाने भरून जाईल आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा तेज दिसेल. ही वाणी फक्त तू ऐकू नको, ती मनात उतरव. स्वामी समर्थ आज तुझ्या आयुष्यातून दुःख काढून टाकत आहे आणि नवीन सुरुवात देत आहे. या एका तासात तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. आजचा दिवस तुझ्या जीवनातील नवा अध्याय आहे. तुझ्या प्रार्थनांना आज उत्तर मिळणार आहे. किती वेळा तू रात्री झोपताना मनात म्हणाला, स्वामी माझं काम होईल का? आणि स्वामी आज म्हणतात, हो बाळा, तुझं काम पूर्ण झालंय. आता फक्त परिणाम तुझ्या दारात पोहोचतो आहे. बाळा, विश्वास ठेव. विश्वास प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. तुझ्या विलंबामुळे निराश होत होता, तो विलंब म्हणजे शिक्षा नव्हती, ती तयारी होती. स्वामी म्हणतात, मी देतो तेव्हा योग्य क्षणी देतो, कारण माझं देणं कायमचं टिकणारं असतं. आणि आता ती योग्य वेळ आली आहे. आज तुला जे मिळणार आहे ते फक्त सुख नाही, ते समाधान आहे, ते यश आहे, ज्यासाठी तू रोज मेहनत केली. कर्म कर आणि माझ्यावर सोड, मी बाकी सगळं नीट लावून देईन. तू मेहनत केली आहे, तुझी प्रार्थना केली आहे, ते आता फळाला येईल आणि आता मी तुला फळ देणार आहे, असं स्वामींचं वचन आहे. थोडं थांब आणि मनात विचार कर, आजपर्यंत जे काही गमावलं त्यातून काय शिकवलं मी गेलंय, तेच शिक्षण आता तुला विजय देणार आहे. कारण प्रत्येक अडचण ही स्वामींची परीक्षा आहे आणि तू ती पार केली आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू पडतो तेव्हा मी तुला उचलतो, जेव्हा तू थकतो तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. आणि आज तू जो अनुभवशील एक अदृश्य हात तुला पुढे नेत आहे. तो हात म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. कधी कधी तुला वाटलं असेल की सगळं संपलं, पण ते क्षण होते जिथे नव्या सुरुवातीचा दरवाजा तयार होतो आहे. स्वामी म्हणतात, तुटलेल्या स्वप्नांच्या राखीतूनच नव्या स्वप्नांचा जन्म होतो आणि आज तो जन्म तुझ्या जीवनात होतो आहे.
ज्या नात्यांनी तुला दुखावलं त्यांचा भार आता तोड सोडून दे. क्षमा करणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं. ज्याने तुला चुकीचं वागवलं त्यातून त्याचा मनापासून माफ कर. कारण आता तुझं मन शांत झालंय, कृपेचा दरवाजा पुन्हा उघडतोय. आता तू आनंदाने भरून जाणार आहे. दुःख संपतं तेव्हा आनंद लाजतो आणि आनंद येतो तेव्हा भक्त असतो. तो क्षण आता येतोय. थोडं हस, थोडं हलकं हो, कारण स्वामी समर्थांची कृपा हसणाऱ्या मनातच उतारते. तुझं भविष्य उजळणार आहे. तू जिथे अपयश पाहिलं तिथे आता यश उभं राहणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुला तिथे पोहोचवीन जिथे तू स्वतःला कधी पाहिलं नव्हतं. तू फक्त विश्वास ठेवून वाट बघ, कारण मी ते वेळ चालूच आहे. तू मनात जे विचारतो आहे, स्वामी खरंच हे होईल का? स्वामी म्हणतात, बाळा तू माझं नाव घेतोयस ना, मग बाकी सगळं माझं काम आहे. तुझी श्रद्धा म्हणजे तुझं सर्वात मोठं शस्त्र आहे. आज तुला नवं ऊर्जादायी वातावरण जाणवेल. तुझ्या घरात, तुझ्या मनात आणि तुझ्या कामात एक नवीन प्रकाश दिसेल. मी जेव्हा एखाद्याला स्पर्श करतो तेव्हा त्याचं भाग्य चमकतं आणि आज तो स्पर्श तुला मिळतो आहे. जे तू अडकलायस तिथे आता वाट मोकळी होईल. जिथे बंद दरवाजे होते तिथे आता नव्या शक्यता निर्माण होईल. जेव्हा माझं नाव घेतलं जातं तेव्हा अंधार स्वतः मागे सरकतो. म्हणूनच आज तुझ्या जीवनात प्रकाशाचा प्रवाह वाहतोय. तू अनुभवशील काही गोष्टी आपोआप घडत आहे. तू विचारही नाही केला तरी मदत मिळत आहे. ते योगायोग नाही काही, ती स्वामींची योजना आहे. माझं काम शांतपणे चालतं पण परिणाम वज्रासारखा असतो. आजपासून तुझं जीवन नवा आकार घेईल. तू जिथे हरला तिथे आता जिंकशील. जिथे तू थकला तिथे आता शक्ती मिळेल. स्वामी म्हणतात, मी तुला तुटलेला सोडत नाही, मी तुला पूर्ण करतो. ही वाणी तुझ्या आत्म्याला जागवण्यासाठी तुझे काही स्वप्न पाहिलं त्याचा आता पाया रचला जातोय. स्वामी म्हणतात, भक्ताचं मन जिथे पोहोचतं तिथे माझी कृपा आधीच पोहोचते. म्हणूनच तुला जे काही हवं आहे ते आधीच तुझ्याकडे येत आहे. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट नव्या प्रकाशाने उजळते. सकाळचा सूर्य जसा अंधार हटवतो तसं स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर करत आहे. तू ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत होता ती आता फळ देणार आहे. स्वामी म्हणतात, मी जेव्हा कृपा करतो तेव्हा वाटचाल सोपी होते आणि तिचा स्पष्ट होते. तू आता गोंधळत नाही. तुझं मन आता शांत होत चालेल. जिथे भीती होती तिथे आता विश्वास आहे. जिथे निराशा होती तिथे आता उमेद उगवते. कारण स्वामी म्हणतात, भक्ताचं मन मी स्वतः उचलतोय आणि त्याला स्थैर्य देतोय. आज तू ज्या गोष्टीसाठी इतक्या काळ प्रार्थना केली ती आता वास्तवात उतरत आहे. तुझ्या डोळ्यांसमोर बदल दिसायला लागते. लोकांची वागणूक, परिस्थिती, तुझं मन सगळे काही बदलायला लागेल. ही वेळ चमत्काराची आहे. स्वामी म्हणतात, मी शब्द देतो आणि माझा शब्द म्हणजे सत्य. तू हा संदेश ऐकत आहेस याचा अर्थ तुझ्या जीवनात काहीतरी मोठं घडणार आहे. तू हा क्षण हलक्यास घेऊ नकोस, कारण या क्षणात स्वामी समर्थांची ऊर्जा वाहते आहे. आज तू जे पाऊल उचलशील त्यात यश असेल. तू जे निर्णय घेशील त्यात शांती असेल, कारण स्वामी समर्थ आता तुझ्या पाठीशी उभे आहे. ते म्हणतात, मी तुझ्यासाठी मार्ग तयार केलाय, फक्त विश्वासाने चालत राहा. कधी तुला वाटलं होतं का की आयुष्य इतकं बदलू शकतं? जिथे तुला वाटलं होतं तिथे आता देवाची कृपा तुझ्या हृदयात जुळते आहे. मी माझ्या भक्ताचा हात कधी सोडत नाही. मी त्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. तू अनुभवशील की जिथे अडचणी होत्या तिथे आता सहजता येते. काम जिथे बंद होतं तिथे आता पुन्हा सुरू होईल. मनातील चिंता आपोआप शांत होईल. जेव्हा माझं नाव घेतलं जातं त्या विश्व स्वतः मदत करायला तयार होतं. आज तुझ्या घरातही शांतीचा प्रकाश उतरतोय. ज्या ठिकाणी वाद होते तिथे आता प्रेम निर्माण होतंय. जिथे मनात ताण होता तिथे आता समाधान येईल. कारण स्वामी म्हणतात, मी जिथे उत्सव तिथे आता प्रेम आपोआप येतं. तू आता कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञतेचं रूप वाढतं. मनात रोज 3 शब्द बोल, धन्य आहे मी. शब्द तुझं जीवन बदलतील. आभार मानणाऱ्या मनात मी कायम वास करतो. तू तुझ्यासाठी इतक्या दिवसांपासून लढतो आहे त्या संघर्षाला आता अर्थ मिळणार आहे. तुझ्या प्रयत्नाचं फळ तुझ्या समोर आहे. फक्त धीर धर. काळ जितका कठीण तू कृपा तितकीच खोल. आता तू ज्या सरातून गेलाय त्यामुळेच आता तुझं वजन जास्त आहे कृपेचं. बाळा आता तू मागे पाहू नकोस. भूतकाळ संपलाय, भविष्य उजळत आहे. स्वामी म्हणतात, जे गेले त्याकडून अडकू नकोस. जे येते त्याचं स्वागत कर. आजचा दिवस नवा जन्म आहे तुझ्यासाठी. तू जेव्हा प्रार्थना केली तेव्हा प्रत्येक शब्द ऐकला गेला होता. फरक इतकाच की स्वामी समर्थ योग्य वेळेची वाट पाहत होते. आता ती वेळ आली आहे. देण्याआधी मी पाहतो घेणाऱ्याचं मन तयार आहे का? आणि आज तुझं मन तयार आहे. तू आज अनुभवलंयस का की वातावरण काहीतरी हलकं बदलतंय? जे आता संकेत आहे बाळा की स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात काम करत आहे. त्या प्रत्येक पावलावर आता त्यांचा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, मी भक्ताच्या मागे उभा असतो, तो पडणार नाही याची खात्री मी करतो. आता तू शांत राहा, माझं प्रेम ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण तुझ्या बाजूने आहे.
स्वामी म्हणतात विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. जसं नदी समुद्रात मिळते तसं तुझं आयुष्यात आनंदात मिळणार आहे. तू अनुभवलंस का? हृदयात एक शांत समाधान आहे. ते स्वामींचं अस्तित्व आहे. ते म्हणतात मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे आणि प्रत्येक स्वप्नात माझा आशीर्वाद आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात शुभवार्ता, सुखद बातम्या आणि शांततेचा प्रवाह सुरू झालाय. तू जिथे जाशील तिथे लोक तुला ओळखतील, कारण तुझ्या चेहऱ्यावर स्वामींचं तेज असेल. मी भक्ताला फक्त सुख देत नाही, त्यांचं आयुष्य बदलून टाकतो आणि आज तेच घडत आहे बाळा. देवाचं वेळापत्रक नेहमी अचूक असतं. स्वामी म्हणतात माझ्या भक्ताला मी कधीच विसरत नाही, फक्त योग्य क्षणी त्याला उठवतो आणि तो क्षण म्हणजे आजचा आहे. तुझ्या मनातील ऊर्जा आता बदलते आहे. आता तुझ्या शब्दांना ताकद मिळते, तुझ्या विचारांना दिशा मिळते आणि तुझ्या प्रत्येक कृतीत यशाची छाया असेल. जेव्हा तू माझ्या नावाने कार्य करतोय तेव्हा प्रत्येक दार आपोआप उघडते. तू आतापर्यंत ज्या गोष्टीसाठी अडकलाय त्या अडथळ्यांची साखळी आता तुटते आहे. जे मंडळी तुला चुकीच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न करत होती ते आता स्वतः मागे हटतील. जे माझ्या भक्ताला त्रास देतात त्यांचा मार्ग मी स्वतः अडवतो आणि म्हणूनच आज तुझ्या आयुष्यात शांतता परत येणार आहे. तू पाहशील पुढील काही दिवसात गोष्टी आपोआप जुळायला लागतील. जे काम थांबले होते ते चालू होतील. जे लोक दूर गेले होते ते पुन्हा जोडले जातील आणि जे तुझ्या विरोधात होते ते आता तुझ्या बाजूला येतील. कारण स्वामी म्हणतात मी जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा विश्वाचं संतुलन बदलतं. बाळा, तुला आता चिंता करण्याचं काही कारण नाही. तू जितका स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवशील तितका विश्व तुझ्या बाजूने काम करेल. तू म्हणतोस माझं काही होईल का? स्वामी म्हणतात बाळा, तू माझा आहे आणि माझ्या भक्ताचं काही वाईट होऊ शकत नाही. ज्याने तुला कधी दुखावलं त्यांचं आता चुकले पण त्यांनाच जाणवेल. तू काही बोलायचं नाही, फक्त शांत राहायचं आणि स्वामींचं नाव घ्यायचं, कारण त्यांच्या कृपेने परिस्थिती स्वतः तुझ्या बाजूला वळते. आता तुझ्या जीवनात अशी प्रसन्नता येईल की लोक विचारतील तुझ्यात असा बदल कसा झाला, पण तू जाणशील हे माझ्या स्वामींचं कृपेचं फळ आहे. स्वामी म्हणतात जे माझं नाव घेतो त्यांच्या चेहऱ्यावर तेच दिसतं, कारण माझं आशीर्वाद त्यांच्यातूनच झळकतं असतं. तू आता जे काही करशील त्यात एक नवीन गती मिळेल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यशाचा स्पर्श असेल. तू थकलास जेव्हा तुझं मन म्हणेल स्वामी माझ्या सोबत आहे आणि त्या क्षणी तुला नव्या ऊर्जेचा अनुभव येईल. वेळा लक्षात ठेव, तुझं जीवन आता सूर्यप्रणे एक संपूर्णपणे बदलत आहे. जसं तू त्या टप्प्यावर हार मानली होती तिथून आता तुला नवं यश मिळेल. स्वामी म्हणतात मी भक्ताला पडू देतो पण त्याला उभं करायला मीच देतो. आता तू उभा राहतोय, अधिक शक्तिशाली, अधिक तेजस्वी. तुला भीती नाही, कारण तुला ठाऊक आहे की तू आता रक्षक कोण आहे. स्वामी म्हणतात मी जिथे असतो तिथे भक्ताचं मन आता हारत नाहीये. त्यामुळे तू जो आता रोज मनात त्यांचं नाव घेतोय त्यामुळे ते सदैव तुझ्या जवळ आहे. तुझ्या जीवनातील जुनं दुःख आता मावळत आहे. ज्यात आता ओझं तू वर्षानुवर्ष वाहत होता ते आता हळूहळू वितळत आहे. स्वामी म्हणतात दुःखाचं वजन मी स्वतः घेतो आणि भक्ताला हलकं करतो, म्हणून आता तुझं मन शांत वाटतंय. पुढे तुझ्यासाठी सोन्यासारखा काळ येतोय. तू जितकं आत्मविश्वासाने चालतील तितकं नशीब तुझ्या पायाशी झुकतं जाईल. त्यामुळे स्वामी म्हणतात भक्ताच्या आता पावलांची यशाचं चिन्ह उमटते. तू आता त्या मार्गावर आहे जिथे हार शक्यच नाही. तुझ्या घरात आता समृद्धीचा प्रवाह येणार आहे. जिथे अर्धी अडचणी होत्या तिथे आता भरभराट होईल. तुझं आता आरोग्य सुधारेल, नाती गोड होतील आणि मनात आत्मशांतीचा सुगंध पसरेल. हे सगळे घडतं आहे कारण स्वामी समर्थ तुझ्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात उतरले आहे. ते म्हणतात मी भक्ताच्या मनातील भीती काढतोय आणि त्यांचं आयुष्य माझ्या शक्तीने भरतोय. म्हणून आजपासून तुझं आयुष्य आता जिवंत, प्रेरणादायी आणि उजळलेलं जाणवेल. तू जिथे जाशील तिथे सकारात्मक ऊर्जा असेल, कारण स्वामींची उपस्थिती तुला आच्छादूनच राहील. आणि आजच्या कधी तुला वाटेल की सगळं अतिशय सोपं होते आणि हो, ते स्वामी समर्थांचं सामर्थ्य आहे. ते म्हणतात मी अडथळे वितळवतोय, मार्ग सुकर करतोय आणि आनंद फक्त भक्ताला देतोय. तू त्या कृपेचा अनुभव घेतोय आहे बाळा, कारण तू माझा भक्त आहे. आता तू स्वतःकडे आरशात बघ आणि मनात म्हण मी माझ्या स्वामींचं आहे आणि ते माझे सगळं सांभाळत आहेत. हे शब्द तुझ्या जीवनात वळण बदलते, कारण स्वामी म्हणतात जेव्हा भक्त माझं नाव विश्वासाने घेतो तेव्हा मी त्याच्या मागे उभा राहतो. तू आता फक्त एका अशा टप्प्यावर पोहोचलाय तिथे मागचं दुःख अर्धपूर्ण झालंय आणि पुढचं आयुष्य प्रेरणादायी होणार आहे. आता वेळ आली आहे तुझ्या घरात प्रकाश येण्याची आणि तो प्रकाश आता उतरत आहे, शांती, दैवी आणि प्रेमळ. बाळ लक्षात ठेव, तुझं आयुष्य आता स्वामींच्या हातात आहे. ते म्हणतात तू फक्त माझं नाव घेत राहा, बाकी सगळं मी पाहतो. आणि जेव्हा देव स्वतः सांगतो की तो बघतो तेव्हा काळजी करायचं कारणच उरत नाही. विश्वास प्रत्येक गोष्ट एका कारणासाठी घडतो आणि आज तुझ्यासाठी ती कृपा घडते. काही लोकांना वाटतं इच्छा पूर्ण व्हायला चमत्कार लागतो, पण स्वामी म्हणतात चमत्कार तेव्हा घडतो तेव्हा मन श्रद्धेने भरलेलं असतं. तू आज श्रद्धेने ऐकतोय, मनाने जोडलेला आहे आणि म्हणूनच ही ऊर्जा तुझ्या भोवती फिरते.
स्वामी म्हणतात, तुला कधी असं वाटलंय का इतका प्रयत्न करूनही काही होत नाही? त्याचं कारण म्हणजे तू थांबण्याच्या क्षणी यश अगदी जवळ होतं. पण आज स्वामींची कृपा तुला आता सांगते, आता तू थांबू नको. ही वेळ आहे पुढचं पाऊल उचलण्याची, कारण आता नशीब तुझ्या बाजूने उभं आहे. स्वामी तुम्हाला सांगतायत, तुला आता कोणी अडवू शकणार नाही. ज्या गोष्टीने तुला कालपर्यंत आजपर्यंत थांबवलं होतं, त्या सगळ्या भिंती आज कोसळतील. कारण स्वामींचा आशीर्वाद एकदा ज्याच्यावर पडतो त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून सोडतो. तुझं आता ते परिवर्तन सुरू झालंय. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील ती मोठी इच्छा जिच्यासाठी तू दिवस रात्र प्रार्थना केली, स्वप्न पाहिली, ती आता साकार होईल. कारण श्रद्धा आणि संयम या 2 गोष्टी तू मनात बाळगल्या होत्या. आता त्याचा वेळ आली आहे त्या श्रद्धेचं फळ तुला मिळवून देण्याची. जगात अशी कोणतीच शक्ती नाही जी स्वामी समर्थांच्या कृपेसमोर टिकू शकेल. म्हणून आज तुला सांगितलं जाते, चिंता सोड, विश्वास धर. हे फक्त एक वाक्य नाही, एक लक्षात ठेव. जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार आहे. स्वामी म्हणतात, तुला आज ज्या दिशेने चालायचं आहे ती दिशा तुझ्या मनात आधीच निर्माण झाली आहे. फक्त त्या आवाजावर विश्वास ठेव. प्रत्येक विचार, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक निर्णय या तुझ्या इच्छेच्या पूर्ततेकडे नेत आहे. म्हणून आज तुझं मन स्थिर ठेव. थोड्याच वेळात तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तुझ्या समाधान नाही, पण ते तुला आनंदाच्या लहरीतून ओढून नेईल. ती स्वामींची कृपा आहे. तीच ती संकेत आहे की आता विश्वाने तुझी विनंती ऐकली आहे. तुझ्या गोष्टीसाठी आतून तळमळतोय, ती गोष्ट आता तुझ्याकडे येते आहे. स्वामी म्हणतात, तू योग्य आहे, तू पात्र आहे आणि तू आता म्हणून तुला ते मिळणार आहे. आता डोळे मीट आणि मनात स्वामींचं नाव घे. जसं जसं तू त्यांचं नामस्मरण करशील तसं तसं विश्व तुझ्याकडे इच्छेकडे झुकत जाईल. हे काही साधं काम नाही, नाम नाही, ती आहे शक्ती जी काळाला पर्वताही प्रवासाही बदलू शकते. स्वामी म्हणतात, ही वेळ आहे तुझ्या जीवनातील नवा अध्याय सुरू होण्याची. तिथे भीती संपेल आणि श्रद्धेचं राज्य सुरू होईल. किंवा ज्या अंधारातून चालून आलाय त्या अंधाराच्या शेवटी आता उजेड आहे. तो उजेड आता म्हणजे तुझ्या इच्छेचं साकार रूप. तीच ती गोड बातमी जिच्यासाठी तू दिवस मोजत होता. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला आनंदाचं बीज दिलं आहे. ते वाढवायचं काम तुझं. म्हणजे काय? म्हणजे आता तुला सकारात्मक राहायचं आहे. प्रत्येक विचार आभार बाळगायचा आहे आणि स्वतःवर प्रेम करायचं आहे. कारण जे स्वतःवर प्रेम करतात त्यांच्यावर विश्व प्रेम करतात. तुझ्या जीवनात येणारे दिवस आता बदलायचे असतील. पैशात, यशात, प्रेमात आणि शांततेत ज्या गोष्टींपासून तू दूर राहिल्या त्या पुन्हा आता मिळतील. कारण स्वामींच्या कृपेने हरवलेलं कधी कायमचं रवत नाही. आज तुला सांगितलं जाते, तुझ्या घरात सुखाचा आवाज येणार आहे. जिथे तणाव होता तिथे आता हास्य असेल. जिथे अडचण होती तिथे आता उपाय सापडतील. आणि जिथे अश्रू होते तिथे आता आनंदाचे थेंब येतील. बाळा, तुझं मन आज जसं शांत आहे तसंच ठेवलंस तर विश्व स्वतः तुझ्या बाजूने उभं राहील. कारण शांत मन म्हणजे देवाचं घर. जिथे शांती आहे तिथे कृपा आपोआप उतरते. तू आजवर जे काही अनुभवलं आहेस ते सर्व काही तुला आता शिकवण्यासाठीच होतं. प्रत्येक अडचण, प्रत्येक अश्रू हा तुला या क्षणासाठी तयार करत होता. जिथे तुझ्या मनातली इच्छा आता पूर्णतेकडे जात आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्या गोष्टीसाठी झगडला ती आता तुला सहजतेने मिळणार आहे. कारण तुझ्या प्रयत्नाची वेळ संपली आहे. आता त्यात कृपेची वेळ आली आहे. तू श्रम आता केलेस, आता विश्व तुला त्याचं फळ देणार आहे. हा क्षण साधा नाही, हा क्षण तुझ्या आयुष्याचं वळण बदलणार आहे. कारण आज स्वामींच्या नावातील शक्ती तुझ्या मनातून बाहेर पडून तुझ्या जीवनात आकार घेत आहे. तू विचार केलास का आजचा तुला संदेश ऐकायला मिळालाय? कारण आजचा ती वेळ आली आहे जेव्हा स्वामी स्वतः ठरवतात की आता या भक्ताचं सुख परत द्यायचं. स्वामी म्हणतात, तुला आता मागे वळून बघायचं नाही. जे गेलं ते विसर, जे येते त्याला मिठी मार. कारण तुझ्या पुढे जे उभं आहे ते आशेचं, प्रेमाचं आणि आनंदाचं भवितव्य आहे. तू इतका काळ ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट आता तुझ्या हातात येणार आहे. स्वामींची कृपा जेव्हा वाहते तेव्हा अडथळे नाहीसे होतात आणि बंद दरवाजे आपोआप उघडतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या हृदयात जी इच्छा आहे ना ती आता काही साधी नाही, ती तुझ्या आत्म्याची मागणी आहे. आणि आत्म्याच्या मागणीला नेहमी उत्तर मिळणं. त्यामुळे आता खात्री बाळग, तुला ती गोष्ट मिळणारच आहे. जगात काही लोकांना वाटतं माझ्यासोबत असं का होतं, पण स्वामी म्हणतात, जिथे संकट असतं तिथे माझी कृपा दुप्पटीने असते. आणि म्हणून तू आज जिथे आहेस कारण तुझ्यावर माझा हात आहे. आता तुला थांबायचं नाही. जशी तुझी श्रद्धा वाढेल तसं नशीब तुला नवीन संधी दाखवेल. या संधी ओळख आणि न घाबरता पाऊल टाक, कारण मी तुझ्या बरोबर आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जेवढं हरवल्यासारखं वाटलंय एवढं काही हरवलं नाही. कारण जे तुझं आहे ते कधी हरवत नाही. फक्त ही वेगळीच वेळ असते आणि ती वेळ आली आहे आता. ही वेळ आहे तुझ्या जीवनात नवीन पहाट फुलवण्याची. तू डोळे उघड आणि बघ, सगळं काही बदलते. हवेचं समाधान हलकं वाटते आणि मनात शांत आनंद आहे. आणि चमत्कार नाही, ही कृपा आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखले
जे तुझ्यावर हसले ते आता तुला पाहून चकित होतील, कारण स्वामींच्या आशीर्वादानं तुझं आयुष्य इतकं तेजस्वी होईल की ते सर्व तुला आदराने बघतील. बाळा, आजपासून तुला तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस असेल, कारण आजचा दिवस तुला नवीन प्रवेश हे करेल आणि ज्याला तुला स्वामींचा स्पर्श मिळतोय त्याचं जीवन सोन्यासारखं झळून लागेल. तुझ्या ज्या गोष्टींसाठी रडला होता ते आता तुझ्या हसण्याचं कारण बनतील, कारण स्वामी म्हणतात जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा नशेवी वागतं. बाळा, आता प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य प्रकारे घडेल. तुला काही जबरदस्तीने मिळवायचं नाही, कारण ते तुझं आहे ते तुझ्याकडे धावत येणार आहे. ही वेळ तुला थांबवण्यासाठी नाही, ही वेळ तुला उभं करण्यासाठी आहे. तू चाल, मी तुझ्या पावलं सोबत आहे. तू बोल, मी तुझ्या शब्दात आहे. आणि तू माग, मी देतोय. स्वामी म्हणतात बाळा, आता तुझ्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपले. आता आनंदाच्या आणि यशाच्या दिवसाची प्रवेश केला आहे. तू फक्त नम्र राहा आणि माझं नाव घेत राहा. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.